आमची तब्येत स्थिर आहे, पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांवर उपचार सुरू आहेत। रुबी हॉल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे शरद पवारांची तब्येत स्थिर असल्याचं या पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी सांगितलंय। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयू मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात